सर्व आयटी गँगचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये. काही दिवसांपूर्वीच म्हणजे 7 मे ला जे आपल्या आयटीचे रेग्युलर मुलं आहे म्हणजे ज्यांचं ऍडमिशन 2024 किंवा 2023 ला झालेलं आहे अशा सर्व मुलांचे जे एक्झाम आहे हे एक्झामचं फायनल टाइम टेबल आलेलं आहे. तर हे जे टाइम टेबल आहे सध्या त्यांनी टेंटेटिव्ह दिलेलं आहे, याच्यात काही प्रमाणात बदल हा होऊ शकतो. परंतु टाइम टेबल मध्ये त्यांनी कोणत्या कोणत्या तारखा दिल्या आहे आणि कोणत्या तारखा आपल्या महत्वाच्या आहे त्या आपण बघणार आहे. त्यांनी त्याच्यात अनेक तारखा दिलेल्या आहे. तर यात ज्या तारखा आहे या तारखा सर्व आपल्या कामाच्या नाही, कारण त्यातलं बरंचसं जे काम आहे हे आयट्याचं असतं. मुलांना कोणत्या तारखा लक्षात घ्यायच्या आहे त्या आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊ. सर्वात पहिले जे टाइम टेबल आहे हे डाउनलोड कसं करायचं ते आपण समजून घेऊ. आता टाइम टेबल डाउनलोड करण्यासाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा किंवा आपलं जे व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुप आहे त्याला जॉईन व्हा किंवा जर तुम्हाला स्वतः डाउनलोड करायचं असेल तर सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, हे गुगलवर यायचं आहे. गुगलवर आल्यानंतर इथं काय म्हटलंय मी डीजीटी होम असं टाईप करायचं आहे. डीजीटी होम टाईप केल्यानंतर त्यावर टिक करायचं. आता बघा इथं 2-3 जे पेज आहे हे पेज ओपन होतील. आपल्याला महत्वाचं कोणतं आहे, जे 1 नंबरचं आहे डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेनिंग, यावर आपल्याला काय करायचं, टिक करायचं. टिक केल्यानंतर असं जे पेज आहे असं पेज तुम्हाला दिसेल. या पेजला खाली खाली यायचं. खाली आल्यावर आता इथं त्यांनी काय म्हटलेलं आहे, एक्झाम कॉर्नर. आता हे जे म्हटलंय एक्झाम कॉर्नर याच्या एक्झॅक्ट खाली काय दिलं आहे, टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर ऑफ सीटीएस मेन्स एक्झामिनेशन फॉर सेशन 2023 अँड 2025. म्हणजे 2023 ते 25 या दरम्यान जेवढे पण मुलं आहे यांचं जे एक्झामिनेशनचं टाइम टेबल आहे हे आपण इथं बघतोय. आता यावर टिक केल्यानंतर इथं त्यांनी काय म्हटलंय, सीटीएस एक्झामिनेशन 2025 टेंटेटिव्ह, यावर टिक केल्यानंतर अशा प्रकारची जी पीडीएफ आहे ही पीडीएफ ओपन होते. आता ही पीडीएफ ओपन झाल्यानंतर जे टाइम टेबल आहे हे टाइम टेबल आपल्या समोर आपल्याला दिसतं. आता हे जे उजवी साईड आहे इथं उजव्या साईडला यांनी काय म्हटलेलं आहे, डाउनलोड करायचं. आता मी ऑलरेडी डाउनलोड करून ठेवलेलं आहे म्हणून मी परत डाउनलोड नाही करत, पण तुम्ही याच्यावर टिक करून काय करू शकता, ते डाउनलोड करू शकता. ही सेम मी हे सर्व लॅपटॉपवर करतोय, पण ही सेम प्रोसेस तुम्ही मोबाईलवर सुद्धा करू शकता. आता हे ओपन केल्यानंतर टाइम टेबल मध्ये कोणत्या कोणत्या तारखा महत्वाच्या आहेत ते आपण समजून घेऊ. सर्वात पहिले टाइम टेबल आलं कधी आहे, तर टाइम टेबल आलंय 7 मे रोजी. ठीक आहे, पण जोपर्यंत वेबसाईटवर अपलोड होत नाही तोपर्यंत मी त्यावर जे व्हिडिओ आहे हे व्हिडिओ बनवत नाही, म्हणून आपण थोडंसं व्हिडिओ काय करतो, उशिरा घेऊन येतो. आता हे केल्यानंतर थोडंसं आपण खाली सरकू. खाली आल्यानंतर यामध्ये त्यांनी आपल्याला बऱ्याचशा तारखा दिलेल्या आहेत. सर्वात पहिले हे समजून घेऊ कोणते कोणते मुलं याला इलिजिबल आहे किंवा कोणत्या कोणत्या मुलांची नेमकी एक्झाम आहे. काही मुलं असे विचारतात मी इलेक्ट्रिशियनचा आहे, काही मुलं असे विचारतात मी फिटरचा आहे, मी या आयट्याचा आहे, मी त्या आयट्याचा आहे. बघा एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही कोणत्या पण आयट्याचे असले किंवा कोणत्या पण ट्रेडचे असले तरी पण तुमची ही एक्झामिनेशन आहे, हा जो एक्झाम आहे ही एक्झाम सर्वांसाठी कशी असते, कॉमन असते आणि सर्वांची एकाच वेळेस होत असते. जे ऑलरेडी फर्स्ट इयरच्या ज्या मुलांनी पेपर दिलेला आहे त्यांना ह्या सर्व गोष्टी माहित असेल. तर पेपर कोणाकोणाचा आहे ते आपण समजून घेऊ. टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ सीटीएस एक्झामिनेशन फॉर सेशन 2024 टू 2025 म्हणजे काय 2023 ते 25 च्या दरम्यान ज्यांचे ऍडमिशन झालेले आहे अशा सर्व मुलांचं काय आहे, तर जे एक्झाम आहे हे एक्झाम होणार आहे. आता त्यापैकी सेकंड इयर ऑफ 2 इयर्स कोर्स म्हणजे जे मुलं ऑलरेडी कोणत्या इयरला आहे, सेकंड इयरला आहे, ऍडमिशन भले तुमचं 2023 ला झालं असेल तर ते मुलं आता कोणत्या इयरला असतील, सेकंड इयरला, किंवा ज्यांचं 2024 ला ऍडमिशन झालं ते मुलं आता कोणत्या इयरला असतील, फर्स्ट इयरला. तर या दोघं मुलांची जी एक्झाम आहे हे एक्झामचं टाइम टेबल आपल्या समोर आहे. आता थोडंसं आपण पुढे सरकू आणि तारखा ज्या आहे या तारखा समजून घेऊ. आता या ज्या वरच्या जेवढ्या पण तारखा दिलेल्या आहे हे आपल्या कोणत्याच कामाच्या नाही. कोणते फॉर्मेटिव्ह असेसमेंट किंवा अटेंडन्स अपलोड किंवा सीबीटी एक्झाम फी सबमिशन हे सर्व काम कसलं आहे, आयटीचं आहे. ते तुम्हाला यात काही करायची गरज नाही. आपण डायरेक्ट ज्या ज्या मेन तारखा आहेत त्याच आपण समजून घेऊ. सर्वात पहिली महत्वाची तारीख आहे प्रॅक्टिकल एक्झाम हॉल तिकीट डाउनलोड. बघा हे जे आहे 7 नंबरचा प्रॅक्टिकल एक्झाम हॉल तिकीट डाउनलोड म्हणजे काय, जी तुमची प्रॅक्टिकल एक्झाम आहे ही प्रॅक्टिकल एक्झाम किती तारखेला आहे, तर ती आहे 15 जुलैला. प्रॅक्टिकल एक्झाम कधी आहे, 15 ते 19 जुलैमध्ये. मग काही वेळा पहिले फर्स्ट इयरची असते, काही वेळा पहिले सेकंड इयरची असते, पण या 4 दिवसांमध्ये तुमची जी प्रॅक्टिकल एक्झाम आहे ही प्रॅक्टिकल एक्झाम होणार आहे 15 जुलै ते 19 जुलै. मग त्याआधी आपल्याला काय करायचं आहे, त्याआधी आपल्याला प्रॅक्टिकलचं जे हॉल तिकीट आहे हे हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे. ते हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी कोणती तारीख दिली त्यांनी, 10 जुलै ते 19 जुलै. 10 जुलै ते 19 जुलै याच्या दरम्यान आपण कधी पण काय करू शकतो, हॉल तिकीट डाउनलोड करायचं. पण सर्वांसाठी एकच सजेशन राहील, 10 जुलैलाच आणि जास्तीत जास्त 11 जुलै या 2 दिवसांमध्येच काय करायचं, जे आपलं टाइम टेबल आहे हे टाइम टेबल डाउनलोड करून घ्यायचं. म्हणजे आपला कोणता कधी किती तारखेला आहे हे आपल्याला ऑलरेडी पहिलेच समजून जातं. तर या 2 तारखा आपल्याला सुरुवातीला महत्वाच्या होत्या जुलै महिन्यातल्या. त्यानंतर थोडंसं खालच्या बाजूला सरकू. हे तर झालं प्रॅक्टिकल एक्झाम बद्दल. आता हे पण समजून घेऊ, जे सीबीटी एक्झाम आहे ही सीबीटी एक्झाम कधी, तर सीबीटी एक्झाम तुमची कधी
ती आहे तुमची 28 जुलै ते 17 ऑगस्टच्या दरम्यान. कधी? 28 जुलै ते 17 ऑगस्ट या दरम्यान तुमची जी सीबीटी एक्झाम आहे, सीबीटी म्हणजेच काय, कम्प्युटर बेस्ड टेस्ट. तर ही जी एक्झाम आहे ही 28 जुलै ते 17 ऑगस्ट यामध्ये तुमची कधी पण असू शकते. 28 जुलै ते 17 ऑगस्ट, आता जवळपास 20, 22, 25 दिवसाचा हा पॅच आहे. यामध्ये तुमची कोणत्या पण तारखेला आणि कोणत्या पण वेळेला तुमची जी एक्झाम आहे ही होऊ शकते. त्यामुळे काय करायचं, त्याचे जे हॉल तिकीट आहे, हे हॉल तिकीट कधी डाउनलोड करायला लावले त्यांनी? 21 जुलै ते 17 ऑगस्ट या दरम्यान करायला लावले. आपण 21, जास्तीत जास्त 22-23 जुलै पर्यंत याचे जे हॉल तिकीट आहे हे हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचे. कारण त्यावरच आपलं जे लोकेशन आहे हे लोकेशन दिलेलं असतं, म्हणजे कोणत्या ठिकाणी तुमचा पेपर होणार, त्या पेपराचा वेळ काय, त्यानंतर त्या पेपराला तुम्हाला कुठे जायचंय, कोणत्या कॉलेजला जायचंय, हे सर्व जे डिटेल्स आहे हे तुमच्या हॉल तिकीटवर असतात. बऱ्याच वेळा काय होतं, काही मुलांचे दुसऱ्या शहरात पण पेपर होतात किंवा घरापासून लांब पेपर होतात. तर मग अशा मुलांना तयारीत राहण्यासाठी हे जे हॉल तिकीट आहे हे आधीच डाउनलोड करायचे. बरेच मुलं हॉल तिकीट डाउनलोड करत नाही, पेपरला जायचं विसरून जातात. त्यामुळे ह्या ज्या तारखा आहे या तारखा तुम्ही चुकवू नका. या तारखा तुम्ही एकदम व्यवस्थित लक्षात ठेवा. तसं जेव्हा हॉल तिकीट डाउनलोड करायची तारीख येईल तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सांगणारच आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, हे टाइम टेबल डाउनलोड झाल्यानंतर आता आणखी एक प्रश्न आहे की जे आपल्या एक्झामचं पॅटर्न आहे हे मागच्या वर्षी सारखंच आहे की त्यात काय बदल झालेला आहे? तर अजून तरी तुमच्या एक्झाम पॅटर्न मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही. जे पॅटर्न मागच्या वर्षीचं आहे सेम पॅटर्न या वर्षी पण राहणार आहे. दुसरी गोष्ट, याची जी डेमो टेस्ट आहे ही डेमो टेस्ट पण तुम्हाला जी आपली वेबसाईट आहे एनसीईटी MIS याच्यावर पण तुम्हाला काही दिवसांनी द्यायला भेटणार आहे. तर कधी द्यायची, काय द्यायचं त्याबद्दल पण आपण डिटेल समजून घेऊ. आणि त्यापेक्षा पण महत्वाची गोष्ट, याचे जेवढे पण इम्पॉर्टंट MCQ असेल किंवा मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका असेल किंवा तुम्हाला ज्या ज्या टॉपिकची अडचण असेल त्या सर्व टॉपिकची अडचण जी आहे ती तुम्ही कमेंट करू शकता. आपण यावर सर्व जे लाईव्ह लेक्चर आहे हे लाईव्ह लेक्चर घ्यायला आपण सुरुवात करणार आहे. ठीक आहे, आणि त्यावर मी तुम्हाला सर्व टॉपिक, इम्पॉर्टंट MCQ हे सर्वच्या सर्व त्यावरती एक्सप्लेन करणार आहे. तर या टाइम टेबल मध्ये काय अडचण असली तर खाली कमेंट करा. मला असं वाटतं तुमच्या ज्या तारखा आहे या तारखा लक्षात राहिल्या असेल. फक्त जे इम्पॉर्टंट जे आहे आपल्याला हॉल तिकीट आणि प्रॅक्टिकल एक्झामिनेशन म्हणजे 7 नंबरचं, 8 नंबरचं आणि खालच्या बाजूला 13 आणि 14 नंबर, एवढंच फक्त तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, जेणेकरून मग तुम्हाला जे एक्झामच्या दिवशी जी तुमची धावपळ होणार आहे ही धावपळ तुमची होणार नाही. कोणता कॉलम? तर 7 नंबर, 8 नंबर, 13 आणि 14 यामध्ये फक्त ज्या तारखा आहे या तारखा तुम्ही फक्त लक्षात ठेवा. बाकी यातलं काहीच लक्षात नाही घेतलं तरी सुद्धा चालेल. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जे सर्व ज्या तारखा आहे या तारखा लक्षात आल्या असतील. तरी काय अडचण असेल तर खाली कमेंट करा. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे याला आणि आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुपला दोघांना फॉलो करा. आणि काय अडचण असेल तर खाली तुम्ही बिंदास कमेंट करा. आपण त्यावर पण पुढच्या वेळेस काय करू, व्हिडिओ घेऊन येऊ. या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच. थँक्यू.